निवडणूक आयोगाने नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत, त्यामुळे आता सर्वजण तयारीला लागले आहेत. यातच कन्नड तालुक्यातील समाजसेविका मनीषा विजय चव्हाण यांच्याशी आमचे प्रतिनिधी भाईदास पवार यांनी बातचीत केली आहे. त्यांचा नेमका काय उद्देश आहे, कशा प्रकारचं ते राजकारण आणि समाजसेवा करणार आहेत याबद्दल त्यांनी खुलासा केला आहे. तर आपण बघूया त्यांच्याशी घेतलेली आमच्या प्रतिनिधींनी घेतलेली विशेष मुलाखत. नमस्कार, आधार न्यूज मध्ये आमच्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आपण खास मुलाखत आयोजित केलेली आहे. श्रीमती सो मनीषाताई विजय चव्हाण यांची मुलाखत आपण घेणार आहोत. ताई, आमच्या प्रेक्षकांना आपला एक अल्पपरिचय कशा पद्धतीने? नमस्ते, मी सौ मनीषा विजय चव्हाण, राहणार हरसवाडी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ताई, एक सांगा मला की आपण ग्रामीण भागातून आलेलो आहात आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षणापासून आजही महिला वंचित असतात, तर आपल्या शिक्षणाबद्दल पण आपण एक काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? मी स्वतःला भाग्यवान समजते की मला शिक्षणाची चांगली संधी मिळाली. माझं शिक्षण BSL LLB झालेलं असून मी MA BEd देखील आहे. ताई, मला एक आपण सांगाल की आपले पती विजय चव्हाण आहेत, ते जनतेतून आताच मागील इलेक्शनमध्ये निवडून आलेले आहेत. त्यांचा अनुभव आपण पण पाहिला असेल, काय सांगाल त्याबद्दल थोडंसं? सर, हरसवाडीच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना असलं सरपंच मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे आणि त्या परिसरात आम्हाला दाखवलेल्या लोकांनी विश्वास आणि त्यांचे मिळालेले भरपूर प्रेम याच्यामुळे माझे पती विजय गंगाराम चव्हाण हे जनतेतून भरघोस मताने निवडून आलेले आहेत. ताई, आपण एक महिला म्हणून नागद अंधानेर गटातील येणाऱ्या पुढील जिल्हा परिषद निवडणुकीत सामोरे जातात, तर मला एक आपण सांगाल की कशा पद्धतीने आपण काय मुद्दे घेऊन लोकांसमोर येणाऱ्या काळामध्ये राबवण्यात येतील, जसे की आरोग्य झाले, शिक्षण झाले, शेतकऱ्यांच्या विविध समस्या झाल्या, याच्यावर आम्ही येणाऱ्या भविष्यात काम करू. ताई, मला एक सांगा, शिक्षणाबद्दल आपण कशा पद्धतीने काम करणार आहात? शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर आजकाल सर्वांनाच माहिती आहे की इंग्लिश मीडियमच्या शाळांच्या प्रभावामुळे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या नामशेष होत चाललेल्या आहेत. ज्या शाळेतून आपणही शिकून आजपर्यंत मोठे झालेलो आहोत, ह्या शाळा टिकवणं हे आपलं एक प्राधान्य असणार आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या असेल ती वाढवणं गरजेचं आहे, तेव्हाच आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकून राहतील. तर त्याच्यासाठी असणारे विविध रंगीत खोल्या असतील, शाळेच्या इमारती असतील, मुलांना खेळण्याचे साहित्य असेल, मुलींसाठी समजा 8वी पर्यंत काही गावांमध्ये शाळा आहेत, त्यानंतर त्या मुली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात का, तर त्यांना पुढे शिक्षणासाठी जायला लांब 4-5 किलोमीटर अंतर काढून जावं लागतं. तर जिल्हा परिषदेच्या विविध योजनांमधून त्या मुलींसाठी सायकलचे वाटप असेल, ह्याही योजना आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या बसची व्यवस्था आम्ही करू. अंगणवाडी, बालवाडी ह्या सुसज्ज असतील आणि त्या मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल त्या विद्यार्थ्यांचा, याच्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. ताई, मला एक सांगा, आमच्या प्रेक्षकांना महिलांबद्दल आपण कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने योजना राबवणार आहात आणि पुढील त्यांना कशा पद्धतीने मदत कशा पद्धतीने करता येईल, काय सांगा? बरोबर सर. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी जी योजना आणलेली आहे, माझी लाडकी बहीण योजना जी आहे, त्या योजना जेव्हा त्यांनी राबवली त्यावेळेस आमचं नागद येथे एक ऑफिस कार्यालय आहे, त्या कार्यालयात आमची एक टीम काम करते. त्यामार्फत आम्ही ती योजना जेव्हा आणली त्यावेळेस निशुल्क असे 3000 फॉर्म आम्ही महिलांना भरून दिलेले आहेत. काही महिलांना बऱ्याचशा कागदपत्रांची अडचण येत होती, त्यांना आम्ही मार्गदर्शन करून ते फॉर्म भरून देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे आता जे काही त्याच्यासाठी KYC करण्यात येत आहे ती आमच्या कार्यालयामध्ये निशुल्कपणे केली जात आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमार्फत ज्या काही योजना राबवण्यात येणार आहे, श्रावणबाळ योजना असेल, विधवा योजना असेल, पेन्शन योजना असतील, ह्या विविध योजनेचा फायदा कसा आम्हाला त्यांना करून देता येईल याच्यासाठी मी आणि माझी पूर्ण टीम त्यासाठी काम करत आहे. ते मला एक सांगा, नागद अंधानेर गटातून ऊसतोड मजुरांचा प्रश्न आहे. खूप मजूर
ऊसतोड मजुरांसाठी ते लोक पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर पलायन होत असतात. तर आपण त्या मजुरांबद्दल, त्या ऊसतोड कामगारांबद्दल कशा पद्धतीने त्यांचं काम करणार, काय काम करणार आहात, कशा पद्धतीने योजना राबवणार? अगदी बरोबर सर. नागदांधानेर ह्या सर्कलमध्ये माझे बरेचसे बंधू भगिनी हे त्यांची उदरनिर्वाह चालवण्यासाठी आर्थिक परिस्थिती खालावली असल्यामुळे ऊसतोडीला जात असतात. ऊसतोडीला जात असताना त्यांना जिल्हा परिषदेमार्फत त्यांची नोंदणी आणि त्यांना मिळणारा विमा कवच कसा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. त्याचप्रमाणे जेव्हा ऊसतोडी कामगार हा ऊस तोडायला जात असतो त्यावेळेस त्याचे संपूर्ण कुटुंब हा घेऊन जात असतो. त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत असणारे त्यांच्या कुटुंबातल्या मुलांचं शिक्षण अर्धवट सुटू नये आणि ते शिक्षणाच्या मूळ प्रवाहातून बाहेर निघू नये, त्यासाठी आम्ही हंगामी वसतिगृहाची जी योजना आहे ती आपल्या सर्कलमध्ये कशी आणता येईल याच्यासाठी पूर्णतः प्रयत्नशील आहोत. ताई, मला एक सांगा, शेतकऱ्यांबद्दल ज्या योजना वगैरे काय असतात शासनाकडे त्याची मदत जाहीर होते, तर त्याबद्दल आपण कशा पद्धतीने पाठपुरावा करणार येणाऱ्या पुढील काळामध्ये? बरोबर सर, अगदी बरोबर प्रश्न विचारला आहे. आताच आपण सध्याची परिस्थिती बघत आहोत. ओल्या दुष्काळामुळे शेतकरीचं कंबरड पूर्णतः मोडलेला आहे, तो आर्थिक संकटात सापडलेला आहे. ह्या अशा वेळेला शेतकऱ्याला विविध योजनांची खूप गरज पडते, शासनाच्या मदतीची गरज पडते. त्यासाठी आपण विविध ज्या काही योजना आहेत, जशा की नुसती पारंपरिक शेती करून आपल्याला भागणार नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला जो धंदे आणि पूरक धंदे म्हणून आपण मत्स्यशेती झाली, कुक्कुटपालन झालं, शेती व्यवसाय, शेळीपालन झालं, या विविध शासनाच्या योजना आहेत. त्याचा आपल्याला नागदांधानेर परिसरातील लोकांना कसा या योजनेचा फायदा मिळवून देता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मृदा संवर्धन असेल, त्यानंतर तलाव असतील, विहिरी असतील, ह्या काही शेतकऱ्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आहेत, सौर पंप आहेत, त्यानंतर कृषी पंप आहेत, हेही आपण त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे पारंपरिक शेतीमुळे आणि रासायनिक खताचा भडीमारामुळे शेतीचं नुकसान होत चाललं आहे, तर सेंद्रिय खतांच्या वापरातून पीक उत्पन्न कसं जास्त घेता येईल ते आपण कार्यशाळा घेऊन कृषी अधिकारी बोलून एक कार्यशाळा आयोजित करणार आहोत. ताई, आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला करतोय. मला एक सांगा, स्वनिधीमधून आपण आपल्या नागदांधानेर गटामध्ये कशा पद्धतीने उपक्रम राबवले आहेत? अगदी बरोबर सर, फक्त इलेक्शन तोंडाला जवळ बघून म्हणून आपण कोणत्याही योजना राबवलेल्या नाही. आपण ह्या नागदांधानेर सर्कलमध्ये गेल्या 2 वर्षापासून विविध भागांमध्ये स्वनिधीतून विविध उपक्रम राबवलेले आहेत. जसे की त्यामध्ये आरोग्य शिबिरे राबवण्यात आले. या आरोग्य शिबिरमध्ये आम्हाला आशा वर्कर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत वरिष्ठ, त्यानंतर सरपंच या सर्वांचे खूप चांगले सहकार्य मिळालेले आहे. त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. त्या आरोग्य शिबिरामध्ये आम्ही जवळजवळ मशिनीद्वारे 41 प्रकारच्या विविध टेस्ट केल्या आणि स्वनिधीतून आम्ही तिथल्या माता भगिनी असतील, म्हाताऱ्या बाया असतील, त्यांच्यासाठी आम्ही स्वनिधीतून त्यांना औषध गोळ्यांचाही खर्च उचललेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये असलेले MPSC UPSC होतकरू असलेले नवीन तरुण यांच्यासाठी आम्ही वाचनालय चालू करून दिले. विविध शाळांमध्ये मुलं खेळताना पडले तर त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या, तर आम्ही स्वखर्चातून त्यांना फर्स्ट एड किट उपलब्ध करून दिले. धार्मिक कार्याचं म्हटलं तर विविध ठिकाणी आम्ही रंगरंगोट्या कलरचे कामं केले. काही धार्मिक ठिकाणी आम्ही पथदिवेही उपलब्ध करून दिले. रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही हायमास्ट पथदिवे विविध ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये लावले. त्याचप्रमाणे